Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 7.2 of chapter number 7 variation from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 38 वर प्रॅक्टिस सेट 7.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट 2 क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर इनव्हर्स व्हेरिएशन ची कन्सेप्ट सुद्धा आपण इन डिटेल अभ्यासलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3, 4, 5 आणि 6 कसे सॉल्व्ह करायचे ते पाहणार आहोत. चला तर मग लगेचच पाहूयात क्वेश्चन नंबर 3. द बॉक्सेस आर टू बी फिल्ड विथ ऍपल्स इन अ हीप. एक ऍपल्सचा असा ढिगारा आहे आणि या ढिगाऱ्यामधून बॉक्सेस भरायचे आहेत. इफ 24 ऍपल्स आर पुट इन अ बॉक्स देन 27 बॉक्सेस आर नीडेड. आता जर एका बॉक्स मध्ये हे पहा, हे जे सगळे ऍपल्स आहेत ना, ते सगळे ऍपल्स बॉक्सेस मध्ये भरायचे आहेत. मग जर एका बॉक्स मध्ये 24 ऍपल्स भरले तर टोटल किती बॉक्सेस लागतात? 27 बॉक्सेस लागतात हे सगळे ऍपल्स भरायला. मग क्वेश्चन काय आहे? इफ 36 ऍपल्स आर फिल्ड इन अ बॉक्स. मग जर एका बॉक्स मध्ये 36 ऍपल्स भरले तर हाऊ मेनी बॉक्सेस विल बी नीडेड. किती बॉक्सेस लागतील? लक्षात घ्या, एका बॉक्स मध्ये जर 24 ऍपल्स भरले तर 27 बॉक्सेस लागतात. मग जर एका बॉक्स मध्ये थोडेसे जास्त अजून भरले, 36 ऍपल्स भरले तर किती बॉक्सेस लागतील, असा क्वेश्चन आहे. हे पहा, हा क्वेश्चन समजून घेण्यासाठी आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊयात. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे हे 10 बॉल्स आहेत आणि हे 10 बॉल्स तुम्हाला बॉक्सेस मध्ये भरायचे आहेत. मग जर तुम्ही एका बॉक्स मध्ये, हे पहा, एका बॉक्स मध्ये जर 2 बॉल्स भरले, हे पहा, हे 2 बॉल्स भरले, मग किती बॉल्स राहिले? 8 बॉल्स राहिले. मग दुसरा एक बॉक्स घेतला, त्यामध्ये 2 बॉल्स भरले तुम्ही. मग आणखी एक बॉक्स घेतला, त्यामध्ये 2 बॉल्स भरले. आणखी एक बॉक्स घेतला, त्यामध्ये आणखी 2 बॉल्स भरले. आणि आणखी एक बॉक्स घेतला, त्यामध्ये 2 बॉल्स भरले. मग तुम्हाला हे सगळे बॉल्स भरायला किती बॉक्सेस लागले? 5 बॉक्सेस लागले, बरोबर. आणि एका बॉक्स मध्ये किती बॉल्स भरले तुम्ही? तर 2 बॉल्स भरले. समजतंय तुम्हाला? आता जर आपण एक काम केलं, एका बॉक्स मध्ये 2 च्या ऐवजी जर 5 बॉल्स भरले, हे पहा, एका बॉक्स मध्ये 2 च्या ऐवजी जर 5 बॉल्स भरले तर किती बॉक्सेस लागतात बरं आपल्याला? आपल्याला फक्त 2 बॉक्सेस लागतात. जेव्हा आपण एका बॉक्स मध्ये 2 बॉल्स भरले तेव्हा आपल्याला किती बॉक्सेस लागले? 10 बॉक्सेस लागले. आणि आता इथे एका बॉक्स मध्ये आपण 5 बॉल्स भरल्यानंतर आपल्याला फक्त 2 बॉक्सेस लागलेले आहेत. येते लक्षात? आपण एका बॉक्स मध्ये भरण्याच्या बॉल्सची जी क्वांटिटी आहे ती वाढवली तर आपल्याला बॉक्सेसची क्वांटिटी कमी लागलेली आहे, बरोबर. म्हणजे एक क्वांटिटी वाढतीये तर दुसरी क्वांटिटी कमी होतीये. याचाच अर्थ हे काय आहे? इनव्हर्स व्हेरिएशन आहे. इनव्हर्स प्रपोर्शन सुद्धा आपण याला म्हणू शकतो. मग त्याचप्रमाणे इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेले आहे की एका बॉक्स मध्ये जर 24 ऍपल्स भरले तर 27 बॉक्सेस लागतात. आणि जर क्वांटिटी वाढवली, 24 च्या ऐवजी 36 ऍपल्स आपण एका बॉक्स मध्ये भरले तर मग किती बॉक्सेस लागतील? अर्थातच थोडे कमी बॉक्सेस लागतील ना. चला तर मग पाहूयात किती कमी बॉक्सेस लागतील. मग त्यासाठी आपण आता काय करणार आहोत, इथे आधी राईट करून घेऊयात. काय राईट करणार आहोत आपण? की नंबर ऑफ बॉक्सेस म्हणजे काय आणि ऍपल्सला आपण काय म्हणणार. सो लेट ए बी द नंबर ऑफ ऍपल्स. ए ला आपण काय म्हणूयात? नंबर ऑफ ऍपल्स. आता आपल्याला इक्वेशन मांडायचंय की नाही, म्हणून आपण इथे व्हेरिएबल घेत आहोत. लेट ए बी द नंबर ऑफ ऍपल्स. ऍपल्सला ए म्हणूयात. अँड बी द टोटल नंबर ऑफ बॉक्सेस. बी ला काय म्हणूयात? बॉक्सेस म्हणूयात. मग आता हे कसं प्रपोर्शन आहे? एक क्वांटिटी वाढतीये तर दुसरी क्वांटिटी कमी होतीये. इनव्हर्स व्हेरिएशन आहे की नाही. मग आपण इथे राईट करूया. हिअर व्हेन ए इज इन्क्रीजेस बी इज डिक्रीजिंग. जेव्हा ऍपल्सची संख्या वाढतीये तेव्हा बॉक्सेसची संख्या ही कमी होतीये. सो दे आर इन इनव्हर्स व्हेरिएशन. मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कशा प्रकारे आपण राईट करणार? मग ए इनव्हर्सली व्हॅरीज ऍज बी. अशा प्रकारे हे पहा, ए इनव्हर्सली व्हॅरीज ऍज बी. आता इथे हे जे सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलच्या ऐवजी आपण काय राईट करत असतो? कॉन्स्टंट. कारण आपल्याला माहिती आहे की प्रोडक्ट हे कॉन्स्टंट असते. सो चला इथे राईट करूयात. ए इज इक्वल टू के आणि हे 1/b ऍज इट इज इथे राईट करणार. आता इथे कोणतंच साइन नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, आपल्याला माहिती आहे. आणि के इंटू 1 काय होतं? के ओनली. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. ए इज इक्वल टू के अपॉन बी. आता हा जो बी आहे या बी ला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला पाठवून देऊयात. मग काय होणार?
हे पहा अशा प्रकारे a इंटू बी इज इक्वल टू के. के काय आहे? हे आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता या के ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली की आपल्याला कॉन्स्टंट मिळणार आहे, हो की नाही? मग त्यावरून आपण फार इझिली आपल्या या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करू शकतो. चला तर मग इथे आपण फाइंड आउट करूयात. काय दिलेलं आहे? इफ 24 ऍपल्स आर पुट इन अ बॉक्स. जर एका बॉक्समध्ये 24 ऍपल्स आपण भरले तर किती बॉक्सेस लागतात? 27 बॉक्सेस लागतात. मग चला कॉन्स्टंट फाइंड आउट करूयात. नाव इफ a इज इक्वल टू 24, a म्हणजे काय? ऍपल्स, आणि b म्हणजे काय? बॉक्सेस. सो b इज इक्वल टू 27. आता आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. a इंटू बी इज इक्वल टू के मध्ये a म्हणजे आहे 24 इंटू b म्हणजे आहे 27. मल्टिप्लिकेशन करा. काय आन्सर मिळणार आहे आपल्याला? आपल्याला के मिळणार आहे की नाही? हे पहा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर प्रोडक्ट मिळालेले आहे 648. सो के आपल्याला मिळालेला आहे 648. ओके, आणि के म्हणजेच काय आहे? के म्हणजे आहे कॉन्स्टंट. सो ए इंटू बी च आन्सर म्हणजेच कॉन्स्टंट आपल्याला मिळालेला आहे 648. सो हे काय झाले? हे झाले इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता या इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये आपण आपली ही जी व्हॅल्यू आहे 36 ऍपल्सची ती सबस्टिट्यूट करूयात आणि फाइंड आउट करूयात की किती बॉक्सेस लागतील. सो हे पहा, नाव इफ a इज इक्वल टू 36, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ b? बॉक्सेस किती लागतील? सो हे पहा, हे आपले इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. a म्हणजे आहे 36 आणि b ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कॉन्स्टंट आहे 648. आता b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की नाही म्हटल्यावर या 36 ला आपण इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. सो b इज इक्वल टू 648 डिवायडेड बाय 36. आता 36 डिव्हिजन मध्ये कसं काय गेला? कारण तुम्हाला माहिती आहे इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही. तो जेव्हा इक्वल टू चे साइन चेंज करतो म्हणजे इक्वल टू चा हा जो ब्रिज आहे तो क्रॉस करून 36 जातो तेव्हा त्याचे साइन हे कायम बदलत असते. इथे जर मल्टिप्लिकेशन आहे तर इकडे गेल्यावर तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. आता 36 ने डिवाइड करा 648 ला. दोन्हीही आय थिंक 9 ने डिव्हिजिबल आहे. चला, 9 4 आर 36, 9 7 आर 63. 64 मधून 63 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. सो इथे 1 8 18 झाले. 9 2 आर 18. आता 4 ने पुन्हा आपण 72 ला डिवाइड करू शकतो. 4 ने डिव्हिजिबल आहे 72. 4 1 आर 4. त्यानंतर 7 मधून 4 सबट्रॅक्ट करा. किती रिमेनिंग राहणार? 3. सो 3 2 किती झाले? 32. 4 8 आर 32. सो बी इथे आपल्याला काय आन्सर आलेला आहे? बी इज इक्वल टू काय आहे इथे? 18. आणि बी म्हणजे काय आहे? बॉक्सेस आहे, ओके नाही? इथे आपण म्हटले ना बी द टोटल नंबर ऑफ बॉक्सेस. सो जेव्हा एका बॉक्समध्ये 36 ऍपल्स आपण भरू तेव्हा टोटल नंबर ऑफ बॉक्सेस किती लागणार आहेत? 18. जेव्हा 24 ऍपल्स एका बॉक्समध्ये भरले होते तेव्हा किती बॉक्सेस लागत होते? 27. आणि जेव्हा 36 ऍपल्स भरले एका बॉक्समध्ये तेव्हा किती बॉक्सेस लागणार आहेत? 18 बॉक्सेस लागणार आहेत. चला फायनल आन्सर राईट करूयात. इफ 36 ऍपल्स आर फिल्ड इन अ बॉक्स देन 18 बॉक्सेस आर रिक्वायर्ड. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. खूप इझी क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युझिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशनचं सिम्बॉल काय आहे तुम्हाला माहित आहे. ते सिम्बॉल यूज करून आपल्याला फक्त इथे राईट करायचं आहे. काय दिलेलं आहे? द वेवलेंथ ऑफ साऊंड. साऊंडच्या वेवलेंथ त्याला काय म्हटलेलं आहे? एल. अँड इट्स फ्रिक्वेन्सी, आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे त्याला म्हटलेलं आहे एफ. आर इन इनव्हर्स व्हेरिएशन. हे दोन्ही जर इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये असतील तर सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन यूज करून आपल्याला हे स्टेटमेंट राईट करायचं आहे. कशा प्रकारे राईट करणार? इनव्हर्स व्हेरिएशन कसं सिम्बॉल आहे हे पहा. अशा प्रकारे आपण राईट करणार, ओके नाही? याला काय म्हणणार? रीड कसं करणार? एल इनव्हर्सली व्हॅरीज ॲज एफ. चला नेक्स्ट पाहूयात. द इंटेन्सिटी म्हणजेच आय. इंटेन्सिटीला काय म्हटलेलं आहे? आय. द इंटेन्सिटी ऑफ लाईट व्हॅरीज इनव्हर्सली विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स डी ऑफ अ स्क्रीन फ्रॉम द लॅम्प. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या. हा जो आय आहे तो व्हेरीज इनव्हर्सली विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. लक्षात घ्या, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. डिस्टन्सला काय म्हटलेलं आहे? डी, आणि डी चा स्क्वेअर आहे. सो इथे कशा प्रकारे आपण राईट करणार? आय व्हेरी करतोय इनव्हर्सली, सो आय इथे आपण राईट करणार. आणि कशा बरोबर व्हेरी करतोय इनव्हर्सली? तर स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. सो इथे सिम्बॉल येणार आणि इथे
1/d चा स्क्वेअर येणार, कारण इथे काय म्हटलेलं आहे, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. सो क्वेश्चन रीड करताना व्यवस्थित रीड करायचा, व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आपले आन्सर राईट करायचे आहेत. चला नेक्स्ट पाहूया. 5 नंबरला दिलेले आहे, x इनव्हर्सली व्हेरीज स्क्वेअर रूट ऑफ y and when x is equal to 40 then y is equal to 60. आता इथे क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. x इनव्हर्सली व्हेरीज ॲज स्क्वेअर रूट ऑफ y. x ची व्हॅल्यू 40 आहे तेव्हा y 16 आहे. इफ x इज इक्वल टू 10 फाइंड y. जर x 10 असेल तर y फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता इथे काय काय इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे, तर x इनव्हर्सली व्हेरीज ॲज स्क्वेअर रूट ऑफ y, हो की नाही, इनव्हर्स प्रपोर्शन आहे, इथे इनव्हर्स व्हेरिएशन आहे आणि इनव्हर्स व्हेरिएशनचं प्रोडक्ट हे कायम कॉन्स्टंट असतं हे आपल्याला माहित आहे. x जेव्हा 40 आहे तेव्हा y 16 आहे. या इन्फॉर्मेशन वरून आपण कॉन्स्टंट फाइंड आउट करू शकतो. चला तर मग आपण राईट करून घेऊया तिथे, x इनव्हर्सली व्हेरीज ॲज स्क्वेअर रूट ऑफ y. आता इथे या सिम्बॉलच्या ऐवजी आपण कॉन्स्टंट घेऊयात. सो x इज इक्वल टू k, पुढे काय येणार आहे 1/स्क्वेअर रूट ऑफ y ॲज इट इज येणार. आता k इंटू 1 काय होतं, k ओनली. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात, x इज इक्वल टू k/स्क्वेअर रूट ऑफ y. आता ही स्टेप तुम्ही नाही राईट केली, डायरेक्टली ही स्टेप राईट केली तरी चालणार आहे, नो प्रॉब्लेम. आता हा जो स्क्वेअर रूट ऑफ y आहे त्याला आपण इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. आता इथे डिव्हिजन मध्ये आहे की नाही, तो इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो x इंटू स्क्वेअर रूट ऑफ y इज इक्वल टू k. k काय आहे, हे आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याकडे या व्हॅल्यूज आहेत, यावरून आपण k फाइंड आउट करूयात, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करूयात. सो हे पहा, नाव इफ x इज इक्वल टू 40 y इज इक्वल टू 16. आता आपण काय करूयात, यामध्ये फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. x ची काय व्हॅल्यू आहे 40 आहे आणि इंटू y ची काय व्हॅल्यू आहे, y ची व्हॅल्यू आहे 16. तो 16 ॲज इट इज राईट करणार का, इथे नाही, साईन पहा इथे रॅडिकल साईन आहे की नाही, मग रॅडिकल साईनच्या आतमध्ये राईट करणार 16 आणि या रॅडिकल साईनचा काय अर्थ होतो, स्क्वेअर रूट ऑफ 16 इज इक्वल टू k. आता इथे 40 ॲज इट इज येणार इंटू 16चा स्क्वेअर रूट काय आहे, स्क्वेअर रूट काय आहे याचा काय अर्थ की 16 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे सांगा बरं मला. जर आपण 4 इंटू 4 केलं तर आपल्याला 16 मिळतं, बरोबर. याचाच अर्थ काय, 4चा स्क्वेअर काय आहे 16 आहे. सो इथे स्क्वेअर रूट ऑफ 16 काय आहे 4 आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ 16च्या ऐवजी राईट करूयात 4. 4 इंटू 40 किती होणार, 4 4 16 आणि हा 0 160. सो k काय आलेला आहे आपला, कॉन्स्टंट काय मिळालेला आहे आपल्याला 160. सो इथे आपण राईट करून घेऊयात, x इंटू स्क्वेअर रूट ऑफ y इज इक्वल टू 160 अँड दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे व्हेरिएशनचं. चला आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सो त्यासाठी नाव इफ x इज इक्वल टू 10 व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ y. सो या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. काय आहे इक्वेशन, x इंटू स्क्वेअर रूट ऑफ y. सो x इंटू स्क्वेअर रूट ऑफ y इज इक्वल टू 160 ॲज इट इज आपण इथे राईट करून घेतलेला आहे. x ची व्हॅल्यू आहे 10 इंटू स्क्वेअर रूट ऑफ y इज इक्वल टू 160. आता आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची की नाही, मग आपण काय करूयात, या 10 ला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो स्क्वेअर रूट ऑफ y इज इक्वल टू 160 डिवायडेड बाय 10. 0 0 कट होणार आणि 116 जार 16. सो स्क्वेअर रूट ऑफ y काय आलेला आहे 16 आलेला आहे. पण आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ y ची व्हॅल्यू हवी होती का, नाही. आपल्याला कशाची व्हॅल्यू हवी आहे, 2 ची, सॉरी आपल्याला कशाची व्हॅल्यू हवी आहे y ची, हो ना. म्हटल्यावर आपल्याला हे स्क्वेअर रूट नको आहे. मग या स्क्वेअर रूटला इथून काढण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला दोन्ही साईडला स्क्वेअर घ्यावे लागतील. सो हे पहा, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. सो स्क्वेअर रूट ऑफ y चा स्क्वेअर इज इक्वल टू 16 चा स्क्वेअर. आता हे पहा, इथे स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट नेहमी कट होत असतात. सो हे पहा, कट करूया, काय रिमेनिंग राहिलं y आणि 16 चा स्क्वेअर किती 256. सो y ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला 256. पाहिलं किती इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 6 लास्ट सब क्वेश्चन आहे इथे, प्रॅक्टिस सेट 7.2 मधला. x varies inversely as y. When x is equal to 15 then y is equal to 10. If x is equal to 20 then what will be the value of y. साधा सोपा असा क्वेश्चन आहे, फार इझी आहे. कशा प्रकारे आपण आता इथे राईट करणार,
मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये एक्स व्हेरीज इनव्हर्सली ॲज वाय. हे पहा अशा प्रकारे सिम्बॉल यूज करून एक्स व्हेरीज इनव्हर्सली ॲज वाय. आता हे जे सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलच्या ऐवजी आपण कॉन्स्टंट राईट करूयात. सो एक्स इज इक्वल टू के, के म्हणजेच कॉन्स्टंट आणि 1/y. या दोघांमध्ये कोणतंच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो के इंटू 1 काय होणार के. इथे नेक्स्ट स्टेप मध्ये कशा प्रकारे राईट करणार एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय where k is the constant of variation. आता तुम्हाला तोंडपाठ झालेला आहे k म्हणजे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता हा जो y आहे त्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला पाठवून देऊयात. सो x इंटू वाय इज इक्वल टू के. आता आपण असं का करतो कारण आपल्याला k ची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा असतो त्यासाठी. सो हे काय आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे k म्हणजे. आता आपण इथे कॉन्स्टंट फाइंड आउट करूयात. x 15 दिलेला आहे गिवन आहे क्वेश्चन मध्ये आणि y 10 दिलेला आहे. या इन्फॉर्मेशन वरून कॉन्स्टंट आपण कशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो तर हे पहा x ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची आहे. x म्हणजे आहे 15 इंटू y म्हणजे काय आहे y म्हणजे आहे 10 इज इक्वल टू के. 15 इंटू 10 किती 150 राईट. सो 150 इज इक्वल टू के. याचाच अर्थ के कॉन्स्टंट काय आलेला आहे 150 आलेला आहे. सो हे पहा अशा प्रकारे आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन राईट करणार. x इंटू वाय इज इक्वल टू 150. हे काय झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. म्हणजे आपण x आणि y च्या जागी कोणत्याही व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या तरीही आपल्याला प्रोडक्ट मात्र 150च मिळणार आहे. येतंय लक्षात का का आपल्याला 150 मिळणार आहे कारण 150 म्हणजेच k आहे आणि k काय आहे कॉन्स्टंट आहे. सो हे आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता आपण या इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये काय करूयात या ज्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत इफ x इज इक्वल टू 20 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ y ते फाइंड आउट करूयात. सो हे पहा नाव x इज इक्वल टू 20 अँड वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ y. सो लेट्स सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सो x इंटू y इज इक्वल टू 150. x काय आहे 20 आहे इंटू y फाइंड आउट करायचा आहे आणि कॉन्स्टंट आहे 150. आता y फाइंड आउट करायचे की नाही मग या 20 ला पाठवूयात इक्वल टू च्या राईट हँड साइडला म्हणजे y एकटा इथे राहणार आणि 150 डिवायडेड बाय 20. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये की नाही 20 मल्टिप्लाय होतोय y बरोबर. मग त्याने त्याची साईड चेंज केली लेफ्ट हँड साइडचा राईट हँड साइडला गेला की मग त्याचं जे साईन आहे ते चेंज झालेलं आहे. आता इथे हा 0 कट होणार आणि 15 डिवायडेड बाय 2 करा बरं. 15 डिवायडेड बाय 2 पटापट काय येणार आन्सर 2 7 जार 14 बरोबर. 15 मधून 14 सबट्रॅक्ट करा काय येणार 1. आता 1 तर 2 पेक्षा छोटा आहे त्याला डिवाइड नाही करू शकत. काय करणार आपल्याला तर कम्प्लीट डिव्हिजन करायचं आहे. मग काय करूयात इथे आपण घेऊयात कोशंट मध्ये एक डेसिमल पॉईंट घेतला की आपण हवे तितक्या वेळा वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये 0 घेऊ शकतो. सो इथे या स्टेप मध्ये आपण घेऊयात 1 0. आता 2 किती जार 10 2 5 जार 10. सो इथे 5 आणि इथे 10 मधून 10 सबट्रॅक्ट केला आलं रिमाइंडर 0. सो इथे कोशंट आपला आलेला आहे 7.5. सो y इज इक्वल टू काय आलेला आहे 7.5. सो दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अशा प्रकारे इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 7.2 कम्प्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय. चला भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.